RT ॲडमिशन 2026-27 संपूर्ण पालकवर्ग वाट बघत आहेत, ते म्हणजे की तिसरी लिस्ट कधी लागणार आणि यामध्ये दुसऱ्या लिस्टवाल्या विद्यार्थ्यांना परत मुदतवाढ देण्यात आलेली आहे की जे आपल्याला वाटत नव्हते की आता दुसऱ्या लिस्टमधील विद्यार्थ्यांना मुदतवाढ मिळणार, परंतु यामध्ये विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिलेली आहे आणि ही मुदतवाढ 29/5/2026 पर्यंत देण्यात आलेली आहे। म्हणजे जेही विद्यार्थी होते वेटिंगमध्ये होते, असं वाटत होतं त्यांना की आता आपला नंबर लागणार आहे, कारण की 23 तारखेला जी लास्ट डेट होती त्यानंतर यावरती साईडवर कोणतीही अपडेट नव्हती। असं वाटत होतं आपल्याला की डेट आता एक्सटेंड होणार नाही आहे, कारण की जेव्हा डेट एक्सटेंड होते त्याच दिवशी सायंकाळी ही डेट वाढून दिली जाते, परंतु 2 दिवस यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता। आणि आज बघितलं तर 29 तारीख झालेली आहे, म्हणजे परत मुदतवाढ झालेली आहे। आणि आता जी तिसरी लिस्ट असणार आहे, ही तिसरी लिस्ट विद्यार्थ्यांची लेट लागेल, कारण की 29 तारखेपर्यंत तर हीच प्रोसेस चालेल आणि 29 नंतर 4-5 दिवस 6 दिवस तर ती सिस्टीम अपडेटला घेतात आणि त्यानंतर म्हणजे साधारणतः आता पुढील महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये ही लिस्ट लागण्याची शक्यता आहे। आपण बघितलं होतं यामध्ये ॲडमिशनची जी म्हणजे पहिली जी लिस्ट आहे वेटिंगवाल्यांची, म्हणजे आपल्यासाठी दुसरी लिस्ट, तर 9,732 एवढ्या ॲडमिशना कन्फर्म झालेल्या आहेत। जागा आहेत अजूनही, असं काही नाही आहे, परंतु डेट वाढून दिलेली आहे, म्हणजे त्यामध्ये ज्या जागा असते त्या परत फुल होणे सुरू होऊन जातात। ज्या जागेसाठी खालचे विद्यार्थी म्हणजे परत जे वेटिंगवाले विद्यार्थी आहेत ते वेट करतात, तर त्यांना आता प्रवेश मिळणार की नाही असा संशय त्यांच्या मनात निर्माण होणार आहे, कारण की ही जी डेट आहे ही वाढायला नको होती, परंतु यामध्ये मुदतवाढ झालेली आहे। तरी समजा बघू शकता आता विद्यार्थी असे काही विद्यार्थी आहे की ज्यांना असं वाटत आहे की आपला यावर्षी नंबर लागलेला नाही आहे, तर पुढील वर्षी फॉर्म भरायचा। तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपडेट देणार आहे की पुढील वर्षी म्हणजे 2027साठी कोणते विद्यार्थी इलिजिबल असणार आहे फॉर्म भरण्यासाठी, त्याबद्दल वयोमर्यादा काय लागणार आहे, एक्झॅक्ट वयोमर्यादा कधीपर्यंत मोजण्यात येणार आहे, म्हणजे तुमचा जर यावर्षी नंबर लागला नाही तर तुम्ही पुढच्या वर्षी इलिजिबल असणार का। ठीक आहे, ही माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्यात येणार। याबद्दलची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा की 2027 एज लिमिट काय लागणार आहे, अशा प्रकारे कमेंट्स करा। जर आपल्याला 2 ते 4 कमेंट्स आल्या समजा, तर आपण त्याबद्दलचा संपूर्ण प्रॉपर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला देऊ, जेणेकरून संपूर्ण जे पालकवर्ग आहे ज्यांची परिस्थिती नाही आहे परंतु इंग्लिश मीडियम किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवायचं असेल ते एक चान्स पुढच्या वर्षी घेऊ शकतात। त्या पालकवर्गांना जेवढे यावर्षी प्रॉब्लेम्स गेलेले असेल तर त्यांना पुढील वर्षामध्ये तेवढे प्रॉब्लेम्स जाणार नाही। त्यांना लक्षात आलेलंच असेल की किती त्रास होत आहे, पुढील वर्षामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही आणि तुमचा नंबर लागू शकतो। तर 2027साठी ॲडमिशनला काय लागणार याबद्दल संपूर्ण माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे। सध्या 29 तारखेपर्यंत मुदतवाढ झालेली आहे, तोपर्यंत आता कोणतीही अपडेट नाही आहे, दुसऱ्या लिस्टवाल्यांना प्रवेश आहे आणि 29 नंतर आता संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार तिसऱ्या लिस्टबद्दल। ठीक आहे, आणि राहिला प्रश्न 2027मध्ये कोणते विद्यार्थी इलिजिबल असणार आहे, या संदर्भात तुम्ही कमेंट्स करा की 2027 ॲडमिशन प्रोसेस म्हणून, तर तुम्हाला त्याबद्दलची माहिती देण्यात येणार। आणि RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।